Good morning, students. We see now the next part of drilling jig. These are the details parts of drilling jig. Okay. तर ड्रिलिंग जिगचे वेगवेगळे पार्ट्स कसे ड्रॉ करायचे ते आपण बघू. हा ड्रिलिंग जिगचा पहिला पार्ट आहे. हा ड्रिलिंग जिगचा फर्स्ट पार्ट आहे. ही ड्रिलिंग जिगची बेस प्लेट आहे. हा ड्रिलिंग जिगच्या बेस प्लेटचा सेक्शन व्ह्यू आहे. हा ड्रिलिंग जिगच्या बेस प्लेटचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. ही त्याची 5=190 डायमीटर आहे. 5=190 म्हणजेच त्याची रेडियस 95 mm आली. 5=190 mm. त्याची जी हाईट आहे ती 50 mm आली. हाईट किती आली? 50 mm हाईट आली त्याची. त्याची हाईट टोटल बेस प्लेटची 50 mm आहे. एक मध्ये स्टेप दिलेली आहे. त्या स्टेपची हाईट 20 mm आहे. आणि ह्या जो आतला पोर्शन या स्टेपच्या नंतर जी डायमीटर आहे ती 5=140 आहे. 5=140 म्हणजे त्याची रेडियस 70 आहे. म्हणजे या साईडला 35, या साईडला त्याची रेडियस 70, डायमीटर 140. म्हणजे या सेंटर ॲक्सिसपासून इकडे 70 ह्या स्टेपचं घ्यायचं आणि इकडे 70 घ्यायचं आहे. आणि 5=190 साठी इकडे 95 आणि इकडे 95. त्या स्टेपची जी हाईट आहे ही इतकी, स्टेपची हाईट 20 आणि टोटल हाईट 50 होती. म्हणजे इथून इतकी हाईट 30 झालेली आहे. ही डायमीटर 140 आहे. बाहेरची डायमीटर 190 आहे. या इथे स्टीम इन्सर्ट करण्यासाठी एक होल दिलेला आहे, एक रिसेस दिलेला आहे. स्टीम इन्सर्ट करण्यासाठी एक रिसेस किंवा इथे एक होल दिलेला आहे. याची डायमीटर 5=76 आहे. 5=76. तुम्ही इथे बघू शकत असाल या स्टीमची सुद्धा डायमीटर 5=76 आहे. म्हणजे हा 5=76 या इथे जाऊन बसतो. आणि या खालच्या स्क्रूने, हे जे स्क्रू दिलेले आहेत त्याच्याने आपण ते असेंबल करतो. खालून स्क्रू इन्सर्ट करून ते आपण असेंबल करतो. ते 5=76 म्हणजे इकडे 38 सेंटर ॲक्सिसपासून आणि इकडे 38. त्याची जी खाली ह्या रिसेसची हाईट आहे ती इथे दिलेली आहे. या रिसेसला खाली थोडं प्रोजेक्शन आहे, कळत आहे. तर अशा पद्धतीने हा बेस प्लेटचा आपल्याला फ्रंट व्ह्यू तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही डायरेक्टली चालू करायचं आहे ड्रॉ करायला. वेळ लावायचा नाही आहे. तुमची स्केचबुक घ्यायची आहे. तुम्ही आता तुमच्यासमोर स्केचबुक, H2H पेन्सिल घ्या. H2H पेन्सिल, इरेझर, शार्पनर, ऑल ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट तुम्ही तुमच्यासमोर घ्यायचे आहेत. हे सगळे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट तुमच्यासमोर घेतल्यानंतर तुम्ही हा बेस प्लेट चालू करायचा आहे. तर ही तुमची बेस प्लेट आहे. टोटल हाईट 50, ही हाईट 20, हे 76 आतलं. याची डायमीटर 5=140, याची डायमीटर 5=190. अशा पद्धतीने बेस प्लेट ड्रॉ केलेली आहे. ही जी रिसेस दिलेली आहे याची हाईट त्याने दिलेली आहे. आणि जे 2 कॅप स्क्रू आपण खालून टाकतो ते या सेंटर ॲक्सिसपासून 5=40 म्हणजे इकडे 20 आणि इकडे 20. आणि आपण मग कॅप स्क्रू तिकडे इन्सर्ट करतो. कॅप स्क्रू खालून आपण इन्सर्ट करतो. इकडे 20 आणि इकडे 20. याची डायमीटर 5=76 आहे. 5=76 त्याची डायमीटर आहे. अशा पद्धतीने. आणि इकडे एक चॅम्फर मारलेला आहे. चॅम्फर तुम्हाला माहिती असेल. तिथे जास्तचा वेळ दवडायचा नाही आहे. एक जस्ट ऑब्झर्वेशन करून आपण चॅम्फर मारून टाकायचा आहे. इथे चॅम्फर मारायचा आहे, इथे चॅम्फर, आणि या इथेही चॅम्फर, इथेही चॅम्फर. अशा पद्धतीने आपण बेस प्लेट ड्रॉ कंप्लीट करतो आहे. नंतर आपण पुढच्या पार्टला वळतो आहे. सेकंड पार्ट, स्टीम.
या स्टीमची ही आउटर डायमीटर 76 आहे, 5 = 76. हे H8F7 या फीट्स आहेत, म्हणजे क्लिअरन्स फीट, इंटरफेरन्स फीट, ट्रान्झिशन फीट, हे वेगवेगळ्या टाईपच्या फीट्स असतात. आपण प्रोडक्शन ड्रॉइंगचा चॅप्टर जेव्हा घेऊ तेव्हा हे फीटबद्दल आपण डिटेल बोलू. तर हे 5 = 76 ही याची डायमीटर आहे, कळत आहे. आता स्टीमची कंप्लीट हाईट किती आहे, स्टीमची कंप्लीट हाईट किती आहे, तर या पॉईंटपर्यंत जे डिस्टन्स आहे ते 64 दिलेलं आहे. या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स 64 दिलेलं आहे. इथून तर या ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स 64 त्यांनी दिलेलं आहे. आपण असेंब्लीमध्ये जर गेलो तर असेंब्लीमध्ये तुम्हाला डिस्टन्स कळेल. हा स्टीम होता, याचा बॉटम पॉईंट पासून या रिसेसपर्यंतचं डिस्टन्स 50 आहे आणि वरचं डिस्टन्स 51 आहे, कळत आहे. पण स्टीमची टोटल हाईट ह्या इथपर्यंत आहे. हे इथून या टॉपपासून इथपर्यंतचं डिस्टन्स 64 आहे. ते स्टीमची ही खालून हाईट आणि इकडे साईड जो असेंब्लीचा फ्रंट व्ह्यू आहे त्याच्यात दाखवलेली आहे. इथून तर इतकी हाईट 50 आहे. तर ही स्टीमची इथून तर या इथपर्यंतची हाईट 50, हे 64, कळत आहे. हे 64 आहे. ही जी डायमीटर त्याने दाखवलेली आहे वरच्या पार्टची ती 5 = 64 आहे. जी सेकंड स्टेप त्याने इथे रिसेस घेतलेली आहे त्याची डायमीटर 5 = 62 आहे आणि याची डायमीटर 5 = 76 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्टीम काढायचा आहे. याची हाईट व्हॅरी होऊ शकते, पण इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स 64 दिलेला आहे. इथून इतकं डिस्टन्स त्याने दिलेलं नाही आहे. आपण असेंब्लीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा. आपण असेंब्लीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करून ड्रॉ करायचं. इथून तर इतके डिस्टन्स 64 आहे, हे डिस्टन्स 76, आतली ही डायमीटर 64, ही डायमीटर 62. अशा पद्धतीने तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. तर दिस इज अ स्टीम पार्ट. So total this dimension, this lower steam is 5 = 76 आणि M20 nut is inserted in this steam. M20 चा नट इन्सर्ट करतो, मेट्रिक 20, म्हणजे ह्या आउटसाईड डायमीटर याची 20 आहे. हे डायमीटर 64, हे आतलं 62, हे 5 = 76. तर हा आपला सेकंड पार्ट झालेला आहे. तर हे प्लांट वर्ड, हे स्टीम. नंतर थर्ड पार्ट आहे तुमचा सो these are the two parts. First part is base plate, second part is steam, metric 20. So these are the two parts. Third part is jig plate. This is the third part. या जिग प्लेटचं ही बाहेरची जी डायमीटर आहे 5 = 284, 5 = 284, म्हणजे रेडियस त्याची सेंटर ॲक्सिसपासून इकडे 142 आणि इकडे 142 अशी त्याची रेडियस आहे. या साईडला 142 आणि या साईडला 142 ही जिग प्लेटची ही बाहेरची रेडियस आहे. हे दोन सर्कल आपल्याला डार्क दिसत आहेत कारण इथे चॅम्फर मारलेला आहे. कारण शार्प एजेस आपण ठेवू शकत नाही. शार्प एजेसमुळे ॲक्सिडेंट होण्याचे हार्म सेफ्टीसाठी आपण इथे एक चॅम्फर मारतो. इकडे चॅम्फर आणि इकडे चॅम्फर, त्यामुळे आपल्याला हे दोन सर्कल दिसतात. 5 = 284 म्हणजे एक सेंटर ॲक्सिस मारून घ्यायचा. हे 140 mm 142 रेडियसचं म्हणजे 5 = 284 mm चे दोन सर्कल मारायचे.
त्यानंतर हे पीच सर्कल दिलेलं आहे 5 = 204, म्हणजे रेडियस 102 mm चं हे पीच सर्कल मारून घ्यायचं आहे. त्याच्यात हे होल्स दिलेले आहेत, हे 6 होल 5 = 32, म्हणजे 16 mm रेडियसचे होल मारायचे आहेत. 6 होल 1 2 हा 3, आपण हाफ टॉप व्ह्यू काढलेला आहे म्हणून हा 3 आणि हा 4, इकडे 5 आणि 6 असे 6 होल आपल्याला येतील. 6 होल 5 = 32. हे 6 होल 21 स्पेस केलेले आहेत. 1 2 3 4 5 6. 6 होल 5 = 32. 2 होल मधला अंतर 60 60 60 60 60 असं 6 होल प्लेस केलेले आहेत. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. हे 3 पार्ट आपण 3 पार्ट ड्रॉ केलेले आहेत. तुम्ही ॲज इट इज असे पार्ट ड्रॉ करायचे आहेत. थोडेफार डायमेन्शन इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण ग्रॉसमध्ये ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा. आपण तिथे थांबायला नाही पाहिजे. पुढे ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा. तर ही झाली तुमची जिग प्लेट. या होलच्या ॲक्सिसमधलं आणि या होलच्या ॲक्सिसमधलं अंतर 60 आहे. या ॲक्सिसपासून या होलचं अंतर पुन्हा 60 आहे. याचं आणि याचं अंतर पुन्हा 60 आहे. असं 60 60 60 डिग्रीचे 6 सर्कल आपण मारलेले आहेत. 6 होल 5 = 32. नंतर हा पुढचा पार्ट जो आहे 4th पार्ट, लॅच वॉशर. हा लॅच वॉशरचा टॉप व्ह्यू आहे. हा लॅच वॉशरचा फ्रंट व्ह्यू आहे, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. हा लॅच वॉशरचा टॉप व्ह्यू आहे. हे तुमचं बुश आहे, हे तुमचे स्क्रू आहेत. हा तुमचा स्टड आहे, आणि एक कॅप स्क्रू आहेत. खालून जे आपण स्टीम आणि बेस प्लेट जॉईन करतो हे ते स्क्रू आहेत. हे पार्ट सोपे आहेत. फास्ट ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा, जास्त वेळ घालवायचा नाही. एक ॲप्रॉक्सिमेट जर डायमेन्शन समजत नसतील तर ॲज इट इज ॲप्रॉक्सिमेट ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा आणि पुढे जायचं. त्याच्यात जर आपण जास्त थांबत बसलो तर वेळ जाईल आणि आपण पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही जस्ट रिमेनिंग पार्ट बघा. तर हे पार्ट्स आहेत. हे लॅच वॉशर, हा लॅच वॉशरचा टॉप व्ह्यू, हे लॅच वॉशरचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू. हा तुमचा स्टड आहे, हे तुमचा स्क्रू आहे, हे बुश आणि हा कॅप स्क्रू. असे ड्रिलिंग जिगचे पार्ट्स आहेत. हा कॅप स्क्रू खालून जो बेस प्लेटला आणि स्टीमला जॉईन करतो, मेट्रिक 6/50. नंतर लॅच वॉशर, हे लॅच वॉशरचं हे हा ॲक्सिस आणि हा 2 ॲक्सिस मारून घ्यायचे. या 2 ॲक्सिसमधलं डिस्टन्स, नंतर हा ॲक्सिस मारून घ्यायचा. या 2 ॲक्सिसमधलं डिस्टन्स 54 आहे. इथून याची जी रेडियस त्याने दाखवलेली आहे, हे सेमी सर्कल, त्याची रेडियस आपल्याला बघायची आहे. नंतर या सेंटर पॉईंटपासून याची हे जे सेमी सर्कल आहे ते रेडियस 40 आहे, म्हणजे इथून तर इतकं डिस्टन्स 40, हे 54. आणि आपल्याला ही रेडियस, आता हे सेमी सर्कल आपल्याला बघायचं आहे. हे सेमी सर्कल कितीचं आहे? हे ह्याची रेडियस 28 आहे, म्हणजे इथून तर इतकं डिस्टन्स 28, हे डिस्टन्स 40, हे डिस्टन्स 54, म्हणजे 40 आणि 54 94, 104, 114, 114 आणि 8 122. तर टोटल लॅच वॉशरचं डिस्टन्स 122 mm आहे. तुम्हाला कळत आहे?
हे 2 ॲक्सिस मधलं डिस्टन्स 54, तर हे लॅच वॉशर हे डिस्टन्स 54, इथून इकडे डिस्टन्स 28 आणि इकडे डिस्टन्स 40. तर 54 आणि 40 94, 94 आणि 28 122 असं टोटल लॅच वॉशरची लेंथ आहे. या रेडियस दिलेल्या आहेत. हे 2 ॲक्सिस मारून घ्यायचे, त्याच्यात 54 mm वर 2 अपार्ट ॲक्सिस मारून घ्यायचे, एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस मारायचा. ही 40 mm ची रेडियस ड्रॉ करायची. आतली रेडियस 12 आहे, ही रेडियस 40 आहे, याची रेडियस 28 आहे. नंतर ते त्या याला इन्क्लाइंड एजेसने जॉईन करायचा प्रयत्न करायचा आणि इथे एक आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने लॅच वॉशर आपला तयार होतो आणि त्याचेच प्रोजेक्शन वरती घ्यायचे. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू इथे येईल, कळत आहे? हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू येईल. त्यानंतर आपण या स्टडकडे जाऊ. स्टडची टोटल हाईट 102 आहे. हा वरती जो थ्रेडेड पोर्शन आहे तो 30 साठी आहे, खालचा थ्रेडेड पोर्शन 35 साठी आहे. स्टड मेट्रिक 20 आहे, मेट्रिक 20चा स्टड वापरलेला आहे. त्यानंतर आपण या स्क्रूवर येऊ. या स्क्रूची टोटल हाईट 38 आहे. वरचा जो पार्ट आहे 5=12 आहे आणि मेट्रिक 16चा हा थ्रेडेड पोर्शन वापरलेला आहे, त्याची हाईट 22 आहे. नंतर पुढचा पार्ट आहे बुश. या बुशची आउटर डायमीटर 5=32 आहे. इनर डायमीटर 5=12 आहे. इनर डायमीटर 5=12 आहे. बुशची टोटल हाईट 32 आहे. नंतर लास्ट पार्ट हा स्क्रू आहे. स्क्रू मेट्रिक 6/50 चा स्क्रू आहे. असे तुमचे याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. मी याचे डायमेन्शन रिड्यूस करतो. तुम्ही जस्ट ही असेंब्ली आणि डायमेन्शन पाहण्याचा प्रयत्न करा. मी 2 मिनिटं तुम्हाला देतो. ओके. तर तुम्ही ही असेंब्ली पाहिली असेल ओके. ड्रिलिंग जिगचे हे बिल ऑफ मटेरियल आपण सगळ्यात पहिले पाहू. ड्रिलिंग जिगचे हे पार्ट नंबर, हे पार्ट नेम, मटेरियल आणि क्वांटिटी. सगळ्यात पहिला पार्ट ड्रिलिंग जिगचा बेस प्लेट आहे. आपण जस्ट इंट्रोडक्शन त्याचं बेस प्लेट कशी ड्रॉ करायची ते पाहिलं आहे. त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न, त्याची क्वांटिटी आहे 1. दुसरा पार्ट आहे स्टीम किंवा त्यालाच लोकेटिंग जिग म्हणतात. म्हणजे हा पहिला पार्ट इथे दाखवलेला आहे नंबर 1. त्याची हॅचिंग लाईन अशी तिरपी दाखवलेली आहे. नंतर दुसरा पार्ट आहे लोकेटिंग जिग, त्याचं मटेरियल आहे माइल्ड स्टील. त्याची क्वांटिटी आहे 1. हा दुसरा पार्ट इथे दाखवलेला आहे.
हा दुसरा पार्ट इथे स्टीम किंवा लोकेटिंग जिग माइल्ड स्टीलचा इथे दाखवलेला आहे. तिसरा पार्ट जिग प्लेट दाखवलेला आहे. तिसरा पार्ट हा पहिला पार्ट इथे दाखवलेला आहे बेस प्लेटचा. दुसरा पार्ट हा लोकेटिंग जिग किंवा याला स्टीम म्हणतात. तिसरा पार्ट हा जिग प्लेट, त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न. चौथा पार्ट लॅच वॉशर, त्याचं मटेरियल आहे माइल्ड स्टील. पाचवा पार्ट, चौथा पार्ट लॅच वॉशर, हा फोर्थ पार्ट लॅच वॉशर. फोर्थ पार्ट लॅच वॉशर. पाचवा पार्ट स्टड आहे. हा पाचवा पार्ट हा कम्प्लीट स्टड आहे. सहावा पार्ट पिन आहे. सिक्स पार्ट पिन, जे लॅच वॉशर जे जिग प्लेट्सशी कनेक्ट करण्याचं काम ही पिन करते, त्याचं मटेरियल आहे माइल्ड स्टील. सातवा पार्ट आहे कॅप स्क्रू, त्याचं मटेरियल पुन्हा माइल्ड स्टील आहे. हा कॅप स्क्रू ही बेस प्लेट आणि या स्टीम किंवा लोकेटिंग जिगला कनेक्ट करण्याचं काम करतो. नंतरचा पार्ट आठवा बुश, हे बुश. नंतरचा नववा पार्ट आहे नट, म्हणजे स्टड आणि नट. हे लॅच वॉशर, जिग प्लेट आणि या स्टीम या तीन पार्टला कनेक्ट करण्याचं काम करतं. हा स्टड आणि नट या लॅच वॉशरला, या जिग प्लेटला आणि स्टीमला म्हणजे लोकेटिंग जिगला कनेक्ट करण्याचं काम करतो. तर अशा पद्धतीने ही असेंब्ली तुम्हाला ड्रॉ करायची आहे. हा बाहेरचं बाहेरचं डायमीटर 5=284. तिथे चॅम्पर मारल्यामुळे आपल्याला दोन डार्क सर्कल दिसतात. हे 5=204 हे पिच सर्कल. इथे हे बुश आणि ड्रिलिंग होल करण्यासाठी हे होल आपल्याला काढायचे. 6 होल 5=22 mm. 6 होल 5=22 mm. आणि बाहेरची आपण बुश इन्सर्ट करतो 5=32. आतली डायमीटर 5=22. 5=22 आतली डायमीटर, बाहेरची डायमीटर 5=32. आणि दोन सर्कलमधला या दोन ड्रिलिंग होलमधला अँगल हा 60 डिग्री आहे. हा 60, इकडचा 60, प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा आहे. 5=284, 5=204 हे लॅच वॉशर, हे 6 होल 5=22. नंतर आपण लॅच वॉशरकडे येऊ. लॅच वॉशरची या दोन ॲक्सिस आहेत. हा आपण सेंटर ॲक्सिस आणि हा सेंटर ॲक्सिस काढला, त्या ॲक्सिसमधलं आणि इकडच्या ॲक्सिसमधलं डिस्टन्स 54 आहे. इथून तर या सेमी सर्कलची रेडियस 28 आहे. इथून तर इकडची रेडियस 40 आहे. 40 आणि 54 94 हे 28, 122 mm ची लॅच वॉशरची टोटल लेंथ आहे. त्यानंतर आतमध्ये हा मेट्रिक नट काढलेला आहे. नट आतमध्ये तुम्हाला लॅच वॉशरला फिक्स करायचा आहे. या नटचे इथे डायमेन्शन्स दिलेले आहेत. आता आपण याची हाईट पाहू. या बेस प्लेटची टोटल हाईट 50 होती. ह्या पहिल्या रिसेसची हाईट 25 आणि वरच्या रिसेसची हाईट 25 म्हणून. नंतर हा स्टीम आतमध्ये या 76 mm चा डायमीटरचा आतमध्ये येतो. तो खालून 44 mm म्हणजे 6 mm हाईटचा हा स्लॉट आहे. 6 mm हाईट आहे याची. तर टोटल आपलं 50 होतं. इथून इथपर्यंत 44 दिलेलं आहे. टोटल इथून तर इतकं हे 50 आहे आणि इथून तर खालपर्यंत 44 आहे. म्हणजे हा गॅप कितीचा आला? 6 mm चा. नंतर स्टीमची आपण टोटल या इथपासून ह्या इथपर्यंत टोटल हाईट 133 दाखवलेली आहे. 133. हा चॅम्फर 6/45 mm चा, म्हणजे ही हाईट 6 mm. म्हणजे 44, 133 आणि हे 6. 133 आणि 6 139 प्लस हे 44, अशी टोटल इथपर्यंत हाईट झाली. अशा पद्धतीने आपण
हे ड्रिलिंग जिगची असेंब्ली काढतो, हे काढण्यास एवढंसं किचकट नाही आहे. तुम्ही पहिले स्केचबुकवर काढायचं आहे, नंतर आपण शीटवर काढणार आहोत. आपण जास्तचा वेळ लावणार नाही आहे. तर ही असेंब्ली तुम्ही स्टार्ट करायची आहे. स्टार्ट करल्यानंतर ज्या काही डायमेन्शनची अडचण येते ते मला विचारायचं आहे. ह्याच्यात अडचणी पहिले येतील. पहिल्यांदा जेव्हा आपण ड्रॉ करू तेव्हा आपल्याला 20% 30% ड्रॉ करता येईल. पुन्हा दुसऱ्यांदा ड्रॉ करू तेव्हा 40% 50% 60% ड्रॉ करता येईल. तिसऱ्यांदा जेव्हा आपण शीटवर काढू तेव्हा 80 to 90% काढता येईल. अशा पद्धतीने आपण जितकी प्रॅक्टिस करू तितका आपल्याला फायदा आहे. म्हणून आपण प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. कंटिन्यू त्याची प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला ती येईल. ते 5 = 190 बेस प्लेटची डायमीटर, 5 = 140 या हेडची डायमीटर, 5 = 76 याची डायमीटर. आपण ड्रिलिंग जिगचा अजून एक व्हिडिओ पाहणार आहोत, अजून एक लेक्चर घेणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही फक्त हे ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा, जास्तचा वेळ घालायचा नाही. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काढून मोकळं होऊन जायचं. अतिशय सोपी असेंब्ली आहे, 1 तासामध्ये हे काढायचं आहे. टॉप व्ह्यूचे डायमेन्शन खाली घ्यायचे आहेत, हे फ्रंट हे सुद्धा डायमेन्शन वरती डायमीटरला घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण ड्रिलिंग जिग कंप्लीट करून तिसऱ्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा रिवाइज करू आणि पुन्हा एकदा असेंब्ली ड्रॉ करायचा प्रयत्न करू. आपण हा लेक्चरला इथे थांबू.